हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयासाठी जे मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक, शिपाई, चालक या पदासाठी चालू घडामोडीवर आधारित प्रश्न पाहणार आहोत. आणि चालू घडामोडीवरचा हा भाग 1 आहे. बरेचसे व्हिडिओ येतील आता परीक्षेपर्यंत चालू घडामोडीवरचे आणि वेगवेगळ्या घटकावर ते व्हिडिओ असणार आहेत आणि परीक्षाभिमुख असे प्रश्न यामध्ये मी दिलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये म्हणजे मुंबई उच्च न्यायालयानं शिपाईचे घेतलेले सगळे पेपर दिलेले आहेत, प्लस मी स्वतः काढलेले 175 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये दिलेले आहेत. आणि यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला जशास तसे परीक्षेला येतील. निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, एप्रिल 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर आता एप्रिल 2026 मध्ये म्हणजे आत्ता सध्या सुरू आहे ते. तर सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ते कोण आहेत माहीत आहे का? तर ते आहेत श्री चंद्रशेखर, हे त्याचं उत्तर आहे. ड हे त्याचं उत्तर आहे. श्री चंद्रशेखर हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा आता, मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे जे मुख्य न्यायाधीश आहेत ना, ते सुद्धा श्री चंद्रशेखरच आहेत. म्हणजे आता सध्याचे जे आहेत ना ते 49वे आहेत. तुम्हाला परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो की मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे न्यायाधीश कोण आहेत किंवा श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे न्यायाधीश आहेत, असे फिरून प्रश्न विचारू शकतात. मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांनी पद व गोपनीयतेची शपथ केव्हा घेतली? तर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ कधी घेतलेली आहे माहीत आहे का? ती 5 सप्टेंबर 2025 या तारखेला घेतलेली आहे. तारीख एवढी महत्त्वाची नाही, पण विचारला डीपमध्ये जाऊन तर म्हणून प्रश्न दिलेला आहे मी तुम्हाला. त्याच्या पुढे आता न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत? व्हेरी IMP प्रश्न आहे. तर सध्या जे न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत ना, ते भारताचे कितवे न्यायाधीश आहेत माहिती आहे का? 53वे न्यायाधीश आहेत. याच्या आधी 52वे जे न्यायाधीश होते ते भूषण गवई हे होते आणि 53वे कोण आहेत? तर न्यायमूर्ती सूर्यकांत हे 53वे न्यायाधीश आहेत. त्याच्या पुढे 5वा प्रश्न पाहूयात. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आल्या पाहिजे. महाराष्ट्राचे कोणते राज्यपाल भारताचे उपराष्ट्रपती झालेत? तर याच्यामध्ये ना CP राधाकृष्णन हे जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते ते आता सध्या भारताचे उपराष्ट्रपती झालेले आहेत आणि उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष सुद्धा असतात. एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर आता सध्या एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देववर्मा हे आहेत. ड हे त्याचं उत्तर आहे. जिष्णू देववर्मा हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 7वा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे, न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ कोणता आहे? तर न्यायमूर्ती सूर्यकांत हे जे आपले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत ना, यांचा कार्यकाळ हा 24 नोव्हेंबर 2025 ते 9 फेब्रुवारी 2027 हा आहे. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 8वा प्रश्न आपण पाहूयात. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन कधी झाले? तर कोल्हापुरामध्ये ना मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन जे झालेलं आहे ना, ते झालेलं आहे 17 ऑगस्ट 2025 या तारखेला झालेलं आहे. कधी झालेलं आहे? 17 ऑगस्ट 2025 या तारखेला झालेला आहे. त्याच्यानंतर आता 9वा प्रश्न आहे, कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? तर हे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेलं आहे माहिती आहे? त्यावेळेस जे आपले सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश होते 52वे भूषण गवई यांच्या हस्ते हे कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं उद्घाटन झालेलं आहे. तर भूषण गवई हे त्याचं उत्तर आहे. 10वा प्रश्न आहे, व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे पहा. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंचचे अधिकार क्षेत्र किती जिल्ह्यांसाठी आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंचचं जे अधिकार क्षेत्र आहे ना, ते 6 जिल्ह्यांसाठी आहे. आता हे 6 जिल्हे कोणकोणते आहेत? तर त्याच्यामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामधील 4 जिल्हे आहेत आणि तळ कोकणातले 2 जिल्हे आहेत. तर असं 6 जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथील सर्किट बेंच आहे. त्याच्यात दिले पहा मी सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. कोल्हापूर
कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कधीपासून कार्यान्वित झाले? आता एक लक्षात ठेवा, उद्घाटन कधी झालं तर 17 ऑगस्ट 2025ला उद्घाटन कधी झालेलं आहे. दोन्ही मधला फरक समजून घ्या. उद्घाटन झाले 17 ऑगस्ट 2025ला भूषण गवई यांच्या हस्ते आणि कार्यान्वित म्हणजे कार्य करायला सुरुवात कधीपासून झालेली आहे तर 18 ऑगस्ट 2025ला कार्यान्वित झालेला आहे. तर हा दोन्ही मधला फरक तुम्ही समजून घ्या. उद्घाटन विचारले का कार्यान्वित विचारले त्यानुसार महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्या पुढे 12 नंबरचा प्रश्न पाहूयात आता. सी.पी. राधाकृष्णन भारताचे किती उपराष्ट्रपती आहेत? तर सी.पी. राधाकृष्णन हे जे आहेत ना हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती आहेत. किती उपराष्ट्रपती आहेत? तर 15वे उपराष्ट्रपती आहेत. आणि अजूनही भरपूर प्रश्न पाहिजेत आपल्याला, पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये ना मी हायकोर्ट क्लर्कचे झालेले ॲक्च्युअलमधले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दिलेत, प्लस 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि मी स्वतः काढलेल्या 350 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये दिलेले आहेत आणि यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 13 नंबरचा प्रश्न आहे. आता 13 नंबरचा प्रश्न आहे, पहा स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय आता प्रश्न. प्रश्न असा आहे की एक मिनिट, द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? तर ह्या ज्या द्रौपदी मुर्मू आहेत ना ह्या भारताच्या 15व्या उपराष्ट्रपती आहेत. कितव्या उपराष्ट्रपती आहेत? तर 15व्या उपराष्ट्रपती आहेत. त्याच्या पुढे 14 नंबरचा प्रश्न आहे, पहा एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्राचे कायदा मंत्री कोण आहेत? तर एप्रिल 2026 मध्ये म्हणजे आता सध्या महाराष्ट्र राज्याचे कायदा मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. हे नाव लक्षात ठेवा, कारण कायदा मंत्री एका परीक्षेला विचारलेलं आहे आणि आता सध्या जे चालू आहेत ते देवेंद्र फडणवीस हे 2024 पासून महाराष्ट्राचे कायदा मंत्री आहेत आणि यांच्या अंतर्गतच ह्या जिल्हा न्यायालयाचा विषय येतो. त्याच्या पुढचा आता 15 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या सुनेत्रा पवार आहे. सर्वांना माहिती आहे याचं उत्तर. काय उत्तर आहे? सुनेत्रा पवार. आतापर्यंत सुनेत्रा पवार या एकमेव अशा महिला आहेत ज्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत आणि महाराष्ट्राची मुख्यमंत्री पदावर एकही महिला अजून आलेली नाही. त्याच्या पुढे आता 16 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, पहा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद सर्वाधिक काळ कोणी भूषवले आहे? तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद सर्वाधिक काळ कोणी भूषवलेलं आहे? तर श्री अजित पवार यांनी भूषवलेलं आहे. त्यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालेलं आहे. मे बी त्यावरही प्रश्न येऊ शकतो की नुकतंच महाराष्ट्रातील कोणत्या दिग्गज नेत्याचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं? तर अजित पवार यांचंच झालेलं आहे. पुढीलपैकी कोणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे? तर अजित पवार हे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होतेच. एकनाथ शिंदे आता सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. याचं उत्तर आहे वरील सर्व. ड हे त्याचं उत्तर आहे, वरील सर्व. त्याच्या पुढे 18 नंबरचा प्रश्न आहे, पहा एप्रिल 2026 मध्ये भारतातील किती घटक राज्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या? तर एप्रिल 2026 मध्ये ना भारतातील 4 घटक राज्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत. ते 4 राज्य कोणते आहेत माहिती आहे का? ते आहे पहा आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळम. कोणकोणते आहेत? आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळम या राज्यांमध्ये इलेक्शन झालेलं आहे. त्याच्या पुढे 19 नंबरचा प्रश्न आहे आता, एप्रिल 2026 मध्ये भारतातील किती केंद्रशासित प्रदेशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या? तर त्याचं उत्तर आहे एकच, तो आहे पॉंडिचेरी किंवा त्याला पुदुच्चेरी असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर 20वा प्रश्न आहे आता, अलीकडे पुढीलपैकी कोणत्या राज्याचे नाव बदलण्यात आले आहे? तर याच्यामध्ये ना केरळ राज्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे. पहा केरळचं नवीन नाव काय ठेवलेलं आहे माहिती आहे का? केरळम असं ठेवलेलं आहे. केरळचं नवीन नाव काय ठेवलेलं आहे? केरळम असं ठेवलेलं आहे. ते सुद्धा लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्ही पदाची तुम्ही तयारी करत असाल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाईचे ॲक्च्युअलमध्ये झालेले पेपर दिलेले आहेत. संपूर्ण सिलेबस ऑनलाईन स्वरूपात दिलेला आहे आणि यामध्ये सुद्धा सरावासाठी भरपूर टेस्ट किंवा पेपर दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि लिपिक आणि शिपाई दोन्हीची परिपूर्ण तयारी या एकाच ई-बुक मधून होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि
विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.